मॉर्निंग मित्रांनो। तर आज आहे आमचा सेकंड डे ट्रिपचा आणि आम्ही सध्या दिवेआगारमध्ये आहोत आणि आम्ही जिथे स्टे केलाय तिथेच एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, सुवर्ण मंदिर। तर आम्ही सध्या तिथे सकाळी दर्शनाला आलेलो आहोत आणि तर तुम्ही पाहू शकता हा बाजूचा परिसर आहे किती भारी। आणि म्हणजे बघा ना, एक कोकणचं म्हणजे एक निसर्ग सौंदर्यच म्हणता येईल हे, कारण इथली जी पद्धत आहे ती एक खूपच वेगळी आहे। म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा पण तुम्ही कोकणात आले की तुम्हाला अशी झाडी आणि एकदम स्वच्छता आणि एकदम खूप भारी असं वाटेल, असं फिलिंग येईल, असं ठिकाण आहे कोकण। कोकणात तुम्ही कोणत्याही भागात जावा बघा। तर हे पाठीमागे माझे मंदिर आहे, गणपतीचं स्वर्ण मंदिर। तर मी तुम्हाला दाखवते, चला। हा मी बॅक आले, फ्रंटला खूप गर्दी आहे त्याच्यामुळे। आणि हे बघा खूप भारी घरांची रचना। तर आपण आतमधून पाहूया मंदिर कसं आहे। आणि इथं छोटीशीच मूर्ती आहे गणपती बाप्पांची। मंदिर खूप जुन्या पद्धतीने बांधकाम आहे या मंदिराचं। छोटीशीच मूर्ती आहे बाप्पांची आणि ही मूर्ती जी आहे ती पण स्वयंभू आहे आणि खोदकाम करताना सापडलेली मूर्ती आहे आणि तिची प्रतिस्थापना केली आहे, खूप जुन्या काळी केली आहे। मंदिर खूप जुनं आहे आणि बाहेरचा आजूबाजूचा परिसर पहा किती स्वच्छता आहे, तुळशी वृंदावन आहे तिथे आणि खूप छान असं वातावरण आहे आजूबाजूचा परिसर पण। आणि मग आम्ही बाहेर मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर निघालो। आणि तुम्ही कालचा माझा ब्लॉग पाहिला नसेल, हा दुसरा दिवस आहे, तो कालचा पहिला दिवसाचा ब्लॉग मी अपलोड केला आहे माझ्या या चॅनलवर। आता मंदिराचं बघू शकता तुम्ही, तुमचा नक्की पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट करा। आम्ही इथून पुढे दुसऱ्या पॉईंटला जाणार होतो। आमचं दुसरं स्थळ कोणतं आहे ते मी नक्कीच पुढे सांगेन तुम्हाला। आणि काल आम्ही जे बीचवरती मोदक खाल्ले तो बीच याच गावामध्ये आहे आणि ते गणपती मंदिर असल्यामुळे ते मोदक भरपूर प्रमाणात मिळतात। तर मंदिराच्या बाहेर खूप मोदकचे स्टॉल लागलेले होते आणि बीचवरतीही स्थानिक लोक ते येतात। या मंदिराने फेमस आहे तिथे आणि छान असं मन प्रसन्न झालं सकाळी दर्शन घेऊन। आणि पुढचा प्रवासाला तिथून आम्ही निघालो। तर जाताना आम्हाला अशी घनदाट जाळी, वळणे आणि भरपूर असे घाट लागले। तर आमचा दुसरा पॉईंट आहे हरिहरेश्वर किल्ला। तर हरिहरेश्वरला मी चाललेलो होतो, दिवेआगार हरिहरेश्वर। तर जाताना आम्हाला भरपूर छोटी छोटी गावे लागली। तर जाताना आम्हाला श्रीवर्धन पण लागणार होतं, म्हणजे आम्ही मॅपमध्ये पाहिलं, आमचा तो पॉईंट नव्हता पण जाताना ते आम्हाला रस्त्यावरच होतं, त्यामुळे आम्ही तोही बीच करण्याचं ठरवलं। कारण श्रीवर्धने बीच फेमस आहे, खूप पर्यटक इथे येतात श्रीवर्धने बीचला। योगायोग आला आमचा की याच रोडला म्हणजे आम्हाला जाताना हा बीच लागला। तर आम्ही आता श्रीवर्धने गावात आहे आणि हे तुम्ही पाहताय श्रीवर्धने गावातूनच कसा रोडच्या साईडलाच तुम्हाला समुद्रकिनारा दिसतोय। तर म्हटलं आलोय जवळ तर बीचवरती पण जाऊन येऊ, कसं आहे ते पण पाहू। कारण काही वेळा असं राहून जातं ना, आपण या बीचला गेलो नाही, परत मग तो बीच पाहायचा राहतो की नेक्स्ट ट्रिपला आपण तो श्रीवर्धनेला जाऊया असं। तर म्हटलं आलोय तर इथून जाऊया आपण। तर आता आपण श्रीवर्धने तिकडेच निघालो आहोत आणि खूप पर्यटक लोक आम्हाला दिसली, म्हणजे असं वाटलं की श्रीवर्धने एवढे सारे पण खूप पर्यटक येतात। तर आम्ही बीचवरती फायनली पोहोचलो श्रीवर्धनेच्या। तर सेम बीच वाटला आम्हाला, काय एवढं वेगळं नाही वाटलं पण पाहिला, कारण असं नको व्हायला की आम्हाला बीच पाहायचा राहिला आमचा, तिथूनच गेलो पण। तर तिथून पुढे
लगेच आम्ही निघालो. 10-15 मिनटंच आम्ही त्या बीचवरती थांबलो आणि बघून लगेच आमचा पुढचा पॉईंट जो मेन आमचा ठरलेला होता तिकडे निघालो. आणि जर कोणी कोकणात फिरायला येणार असेल तर प्लीज कॅश कॅरी करा, कारण कोकणामध्ये जे स्थानिक लोक असतात ते त्यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीची पेमेंटची सुविधा नाही आहे. काही लोकांकडे असते, पण शक्यतो कॅश कॅरी करा, ते बेटर आहे. कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम आला कॅश कॅरी न केल्यामुळे. तर आपण दुसऱ्या पॉईंटला निघालो आहोत आणि आमची गाडीमध्ये मजा मस्ती चालूच होती. तर असाच एन्जॉय करत आम्ही नेक्स्ट पॉईंटपर्यंत आत्ता पोचलेलो आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. समोर तुम्ही पाहताय कशा घनदाट जंगलात रस्ता आहे आणि सिंगल पदरीच रोड असल्यामुळे घाटामध्ये आहे आम्ही आणि असं जावं लागतं, कारण खूप घाट लागले आम्हाला तिकडे जाताना. फायनली पोहोचलो आम्ही हरिहरेश्वरला. आता आम्ही आलेलो आहोत हरिहरेश्वर काय आहे नक्की पहा. आणि ज्या ठिकाणी गेलो हे हरिहरेश्वर पार्किंग आहे, काढावी लागली पाहिजे. गाडी पार्क केली आणि असे चार्जेस निघालेलो आहोत. तिथे पण भरपूर सारे चार्ज घेतले आमची गाडी पार्क करायला. पार्किंग आहे आणि देवस्थान आहे. एंट्री फी खूप आहे पार्किंगला आणि मध्ये महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे तिथे तेवढंच महागाई आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि एंट्री फी. किल्ला आहे. तर चला पाहूया. ही कमान आहे इथे, इथून आतमध्ये जायचं आणि खूप असं चालावं लागतं इथून मंदिरापर्यंत जायला. आणि मंदिराच्या इथले मी काही व्हिडिओ टाकले नाहीत कारण ते माझ्याकडून चुकून डिलीट झाले. तर असेच खूप आतमध्ये आम्ही चालत गेलो आणि जाताना छोटी साईडला छोटी मंदिरं लागले आणि भरपूर गर्दी होती या मंदिरामध्ये. आम्हाला वाटलं पण नाही की एवढी गर्दी असेल, पण इथे भरपूर गर्दी होती. लाईन लावावी लागली इथे पण. आणि तिथून दर्शन घेऊन आम्हाला पाठीमागे पण जायचं होतं, जिथं मेन पॉईंट आहे किल्ल्याचा फिरण्यासाठी. तर चला पाहूया. ऊन भरपूर लागत होतं. कोकणामध्ये तुम्ही जरी थंडीमध्ये गेला तरी गरमी भरपूर होते, म्हणजे ऊन भरपूर असतं तिकडे. तर आपण जाताना हे तुम्ही साईडून लोक येतात आहे, आम्ही चाललो आहे तिकडे. आणि ते सेम जेवढं जसं मंदिरामध्ये असतं महाप्रसादाचे स्टॉल, खेळणीचे स्टॉल, इथेही सेम तसेच होते. आणि आम्ही दर्शन घेतलं आणि आता वेळ होती पाठीमागे डोंगराकडे किल्ल्याकडे जाण्याची. तर चला जाऊया आपण तिकडे. आता दर्शन घेऊन चाललो आहे आपण. खूप छान असं वातावरण होतं आणि डोंगर चढायला खूप वेळ लागला आम्हाला तो हा पण. आणि वरतून व्ह्यू पाहताय तुम्ही. इथून आम्हाला खाली उतरून जायचं आहे. हा खालून फोटो काढलाय, वरतून खाली यायचा. आणि हा डोंगर आहे, डोंगराच्या कडेला तो समुद्रकिनारा आहे, पूर्ण खडकाळा आहे. तर खूप छान वाटलं इथे येऊन. नक्की तुम्ही भेट द्या आणि कसा व्हिडिओ वाटला तेही